सविता, काय झालं? तू वाळून नाही आणलं तुझ्यासाठी ताट? तुला म्हटलं ना राजाची वाट पाहत बसू नको, आमच्यासोबत जेवण कर. आई नाही, मी थांबतो राजाजीसाठी. पण आई, मला मनीषाची काळजी वाटून राहिली. मनीषाचा एखादा फोन नाही आला ना, आईचाही फोन नाही आला. मनीषा कशी आहे, काय आहे? आई एक काम करा ना, असं करा ना तुम्ही, उद्या जा मनीषाला सांगून द्या आंब्याचा रस जेवण करायसाठी. सविता, तुला कोण काळजी वाटून राहिली? उपाशी आहे का मनीषा? अरे आपल्या घरच्या पेक्षा बी तर खातात शकुनाबाईच्या घरी, तुला माहीतच नाही. तू तिची काळजी करणं सोडून दे आता. अरे मला लक्षच नाही बाबा तुम्ही बसेला म्हणून. करा करा जेवण करा. आई पोळी आण तुम्ही. आई, वहिनी मला टेन्शन मध्ये दिसते. आई तू जरा लक्ष देत जाय वहिनीच्या इकडे. तो दादा बी लक्ष देऊन राहिला आता. चिंट्या, तू अभ्यासाचं काम कर, घरात लक्ष नको देऊ, मी पाहतो बरोबर. अरे नाही, आता आठवण आली मला. आई कुठे गेली आई? आई मला आता आली आठवण. मला वाटते मनीषा फिरायला गेली वाटते. ती म्हणे ना कोणतं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर, इकडे जातो म्हणे आम्ही. आई, अरे आई तर जेवण करून राहिले, मग डोकं काम नाही करून राहिलं. राजाजी नाही आली अजून. आता थांबतो मी जेवण करायची राजाजीसाठी. बस घरी आले की राजाजीला म्हणे चला आपण जाऊ मनीषाच्या इकडे, नाही तर मी आईला पाठवतो. काहून काय मी मनच नाही लागून राहिलं, मनीषाचीच आठवण येऊन राहिली. सविता अन्न पोळी. अरे हा हा, आली आली आई. कोण गे आजकाल काय होऊन राहिलं काय मी, ज्या कामासाठी जातो आणि त्याचीच आठवण बोलून जातो. आई आणू का अजून भाजी गिजी आणू काय? नाही सविता, आता काहीच नको आणू. लेकरं उठले असतील तर तेली बी जीव घाल. आणि तू उपाशीच राहा 2 दिवस. आता नको करू जेवण राजा आल्याशिवाय. तो येईन तिकडून खाऊन खुदलून, तू बस जा उपाशी. नाही नाही, थांबतो ना मी. गुड आफ्टरनून सर. मॅडम आज लेट झाला तुम्ही? हो सर, आज लेट झाली. तुम्ही म्हणत होते ना सर अकाउंटंट म्हणून पाहशील कोणी भेटते काय? सर मला माझ्या ओळखीचा भेटला एक जण अकाउंटंट म्हणून. अरे वा, छान मॅडम, बोलवा ना. हो सर, मी म्हटलं आधी तुम्हाला विचारते, नंतर त्यांना आतमध्ये बोलावते. राजा या आतमध्ये. मॅडम आले होते ते? मी आहे कमिंग सर. कमिंग कमिंग. आतमध्ये आले ना तुम्ही, नंतर विचारपूस करता. या या या. मॅडम एक काम करा, तुम्हीच त्यांचं ठरवून घ्या. मला अर्जंट मीटिंग आहे, येतो मी. अरे बापरे, राणीच्या हाती सगळं कारभार आहे. कोणता साहेब आहे? मॅडम चहा आणू? नाही नाही, मग सांगतेच मी. राजा चल आपण आतमध्ये बसू. चल बापरे, चल चल चल. अरे बापरे, राणी तर महाराणीच झाली. सगळं तिच्या हाती आलं. मला तर तिला नोकरी आहे की नाही हे खरं वाटत नव्हतं, पण नाही, इथं आल्यावर समजलं राणीची व्हॅल्यू काय आहे. राजा आलो आलो. वाटलं नव्हतं मनीषा अशी करीन म्हणून. असं वाटलं भले साधी सीधी साधी पोरगी आहे, पण मनीषाने मला सुहागराच्या दिवशी धोका दिला, मला रूमच्या बाहेर काढलं. असं मी सांगू बी शकत नाही कोणालेच. मनीषा एक नंबरची चालबाज पोरगी आहे, एक नंबरची. सांगा कोणी आलं कधी इकडे काय म्हणेन? सुलोचना वहिनी, शंकर दादा, आई, कोणी कधी आलं तर म्हणेन अरे याची आज सुहागरात आहे. 5,000 रुपये डेकोरेशनवाल्यानं घेतले, पलंग सजवणाऱ्यानं. 5,000 रुपये फुकटाचे गेले. आणि मी हॉलमध्ये झोपेल आणि मनीषा एकटी त्या रूममध्ये झोपेल. नाही 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 नाही, मनीषा हेच आहे माझ्यासोबत. लय खराब केलं मनीषा, आजच्या दिवशी लय खराब केलं. मनीषाने सांगितलं मी नोकरी करतो, बिझनेस करतो, सगळंच करतो सांगितलं. काय काय सांगू अजून?
सोनं दिलं किती मोठं, कपडे घेतले आम्ही, लग्न केलं आम्ही, सगळं सगळं आम्हीच केलं. हिच्या मायबापाले काहीच नेट नाही लागू दिला, तरी बी मनीषा अशी करून राहिली. नाही नाही पप्पू, धीर धर, शांततेनं कर सगळं, नाही तर धिंगाणा होऊन जाईल. आता एक काम राहिलं, मनीषाले आता हनीमूनसाठी मनवा लागेल आता. नाही 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 नाही, अशी नाही गोत्यात येईन, अशी गोत्यात येईन मनीषा आता. चला जाऊन पाहतो, मनीषा झोपली की जागी येतो. झोपली असेल, चुपचाप मागून जाऊन झोपून राहतो. नाही तर अतिशय आई वहिनी दादा आले ना, नुसतं भांडं फुटून जाईल. नाही 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 नाही, मला तमाशा करायचे नाही आहेत, मला मनीषाले ठेवायचं आहे, वागवायचं आहे. अरे देवा, धकडपकड जीव होऊन राहिला. एवढं मोठं कर्ज झालं अंगावर, सगळं गोष्टीनं सगळं बरोबर केलं. काय काय बापा, एवढं मोठं काय वाया जाते काय? एवढं मोठे दाय शिजवली मी. नाही नाही, मी तसं नाही होते. किती वर्षानं तर मला लग्न झालं. नाही 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 नाही, असं सोसणं गुन्हा आहे माझ्यासाठी. आता मस्त मनीषाले हनीमूनची तयारी करायला लावतो. आई आले नाहीत राजाजी अजून, किती वेळची वाट पाहून राहिली मी. वहिनी थांबा, मी जातो दुकानांनी, राजादादाला पाठवून देतो जेवण करायसाठी. तुम्ही थांबल्या ना राजादादासाठी? हो ना चिंटू, जा बरं तुम्ही बसा आणि तेरे पाठवून दे. तेरे बी भूक लागली अशी दिवसभराची उपाशी. सविता, तुला तेव्हाच म्हटलं म्हणून जेवण करून घे, ऐकतच नाही तू. थांबतो करतो आणि घे मातावर आहे उपाशी. हो नाही करतो ना, येऊ दे ना राजाजीला आता, सोबत धकते आई. आई जाता काय मग मनीषाच्या घरी? मनीषाला जेवण करायला सांगायले की राजाजींनी जाऊ. आता राजाजी घरी आले की तरी म्हणून पाहतो मी, चलता काय म्हणून मनीषाच्या घरी. मनीषाला जेवण करायला सांगायले. मला तर वाटते बाई सविता, तू जाय, शकुनाबाई अजून मला म्हणेन चल्ली शांती मिरू करायले नवीन. मला काही बरं नाही वाटत बाई. पाय सविता, तू जाशील तर. सविता काय घाई आहे तुला एवढी मनीषाला जेवण करायला आणायची? हां, आता पुढे जेवणात बोला ना मग तिला रोजही जेवण करायला. आता नवीन चांगलं नाही वाटत. ते कुठे हिंडतात फिरतात, ते काय म्हणतात तर ते हनीमून काय म्हणतात तर तिकडे जातात. माहीत आहे का तुला काही? मला सगळंच माहीत आहे. बरं बाबा ठीक आहे. किती वेळा म्हणतो, कोणी बोलत असताना मनाने बोलू नाही, पण सवय काही सुटत नाही. आता बिचारी सून सासूला सांगेन तर कोणाला सांगेन? त्याच्यात तुम्ही मधा चमचा फिरत राहता. शांती, मला उठलं सुटलं की वावरात धावून देतो आणि तू घरी थांबतो. हां, झोपतो मी आता. तुला जायचं असेल तर जाय तू वावरांनी, मोठी हुशार असतो. मला इकून तिकून आलं की जा वावरात. सांग, मला सगळंच माहिती आहे, पण मी माझं सांगू बी शकत नाही. मी म्हणा बरं पहिलेच मनीषा लग्न करू नको त्या टप्प्या सांग, पण मनीषा फार शेत आली होती त्याच्या संग लग्न करायसाठी. आता पाय पाडलं कधी सगळ्याला खायची दे. आता सविताच्या जन्म असं वाटते मला हे विचारतच पडेल आहे, काहून राजा संघ घरचे संघ माया संघ वागणूक द्यायचं सविताचं अलगच झालं सगळं. सविताला काहीतरी वाटत असेल म्हणून तर सविता नेहमी म्हणून राहिली. नाही आता आठवलं मला असं वाटते सविताच्या घरी जाऊन पाहावं, मनीषाचं काय चालू आहे काय नाही सविताला नक्कीच माहीत असेल. असं करतो मी आता, सविताच्याच घरी जातो. शांती, तू कुठे निघाली? शकुनाबाईच्या घरी चालली का तू? नाही ना बापा, शकुनाबाईच्या घरी काय नाही जाऊ मी, मला माहिती आहे दाणे लागत म्हणून. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी तुमच्या बाईच्या घरी पाय बी नाही टाकत. बस करा, आराम करा तुम्ही, येतो मी दुसऱ्या कामात. मला काय मी आता पैशाची अरेंजमेंट पप्प्याने केली की नाही केली तर जाऊ दे, आता अंग टाकतो पहिले. अरे पप्पूला विचारलं फक्त मी, खरं सांगा पाणी आणायला गेले अजून आले नाही. शेवटी मग एक झोप झाली. मनीषा झोपली वाटते, झोपू दे. नाही पप्पू, आजचा तुमचा प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय मनीषाला झोप नाही लागत. मनीषा जागीच आहे. मनीषा
तू कोणत्या प्रश्नाचं उत्तर सांगून राहिली तू? म्हणून राहिली मला? सांग मला सपा सपा. काही नाही पप्पू, तुम्हाला मी तेच विचारलं, तुम्ही कोणता बिझनेस करता म्हणून. नोकरी म्हटलं तर कुठं नोकरी करता म्हणून हे सांगितलंच नाही तुम्ही. हाव करतो मी. अरे बापरे. थांब, डबल ठसका लागला. पाणी पिऊन येतो. पप्पू, आता असं करा, तुम्ही इथं थांबा. मीच पाण्याचा माठाच घेऊन येतो तुमच्यासाठी. आता रात्रभर पाणीच पेतरा तुम्ही. नाही नाही, तू नको आणू, मी जाणतो. पप्पू मला चाटा कोण देऊन राहिले, काही समजून नाही राहिलं. नाही नाही, मला जरा हुशारीनं राहावं लागेल. मनीषा, तू स्ट्रॉंग बन. प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय काहीच करायचं नाही.